9:25 झाले. सोळप्पा महाराजांचा वाडा, समाधी मठ दर्शन झालेलं आहे. आता आम्ही चाललो आहेत गाणगापूरला. तिथे दत्तात्रयाच्या मंदिरामध्ये जाऊन मिळाल वेळ तर मग भस्माचा डोंगर तिथे पण जाऊ. 10:31 झाले. फाटक पडलेला पण गाडी थांबलेली. बाजूला बघितले तर मक्के बोरं खायला होती, उकडलेले मक्के, भाजलेले मक्के, तर ती घेतली. खातात मक्के, खातात सगळे. सुनीलला आमचा बोर खातोय. दाखव बोरं. बोरांची टेस्ट पण एकदम मस्त आहे. मजा आली. 11:55 झालेली आहेत. आता आलो आम्ही गाणगापूरला. गाड्याचे त्याच्यावर अंदाज तर येतं की गर्दी भरपूर असणार. तर देवस्थानाच्या इथे गेल्यावरती इकडे बघूया किती गर्दी आहे ती. दर्शन 2 तास लाईन आहे बघा. वाजून 35 झालेली आहेत. दत्तात्रयांचं आपलं दर्शन झालेलं आहे. आता पोटपाण्याची कुठे सोय होते ती बघतोय. मग तिकडनं तुळजाभवानीला जायचं आहे. बघूया आता किती वाजता वाटते. 12:50 झालेली आहेत. फायनली गाडीमध्ये बसून आता ऑन द वे टुवर्ड्स तुळजापूर. दीड वाजलेले आहेत. जेवायला थांबलेलं आहे मागच्या हॉटेलमध्ये. श्री गुरुदत्त या रेस्टॉरंटमध्ये थांबलेलो आहे आम्ही. त्याचं परिसर बघू शकता. काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न केला आहे. ऑर्डरमध्ये आम्ही चपाती, शेंगा भाजी, पापड, फ्राईड राईस, गोबी मंचुरियन ऑर्डर केलेले आहे. मेनू कार्ड आहे. भेटू जेवताना. आता जेवून घेऊया. पाण्याच्या बॉटल पण आलेले आहेत. सगळेजण मस्तपैकी. 2:30 झालेली आहेत. फायनली आम्ही निघालो आता लंच करून. इकडनं जवळजवळ 110 किलोमीटरवरती आहे. 4:30चा टाईम एस्टिमेटेड आहे. बघूया आपण किती वाजता. गाडी आता फाटकच्या इथे थांबलेली आहे. ट्रेन येणाऱ्यामुळे सगळ्या गाड्या थांबावं लागलेलं आहे. ಗ್ಲೋ ಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ ಇವಾಗಲೇ ಹೋಗಿ ತಗೊಳ್ಳಿ ಫಾರ್ ಇಟ್ಸ್ ಗಾನ್. आता गाड्या फायनली पास होत आहेत ट्रॅकच्या इकडनं.
मिनटं झालेली आहेत, आम्ही पोचलेलो आहे. आता जरा फ्रेश होऊन दर्शनाला जायचं, त्याच्याबद्दल थोडा चहा पाणी पिणार, रिलॅक्स होत आहेत, बसले.